त्याला एक सोन्याचा हंडा सापडला आणि त्याचं दारिद्र्य नष्ट झालं. त्यानंतर जो राजाचा मुलगा होता सत्यजित राजाचा, त्याला एका गंधर्व कन्येनं पाहिलं की त्याच्यावर आसक्त झाली आणि त्यानं सांगितलं की मला राज्य नाहीये. ती बोलते काही काळजी करू नका, मी माझ्या पित्याला सांगते आणि तुमचं राज्य तुम्हाला परत प्राप्त करून देते. तिनं पित्याला सांगितलं आणि त्याचं राज्य त्याला पुन्हा प्राप्त झालं. हा प्रदोष व्रताचा महिमा आहे. जसं वैष्णवानी एकादशी करावी तसं शिवभक्तांनी प्रदोष व्रत अवश्य करावं. संध्याकाळच्या वेळेला भगवंताची परम पावन अशी पूजा प्रदोष व्रताच्या वेळी केली जाते. विशेष महिमा प्रदोष व्रताचा आहे. जेव्हा झी टॉकीजवर 12 ज्योतिर्लिंग कथा झाली होती तेव्हा मी 10 दिवस 12 ज्योतिर्लिंग सांगितले होते, त्यांचा महिमा सांगितला होता. तेव्हा प्रदोष व्रताचा